बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। कराडमध्ये अवकाळी पावसामुळे महामार्गावर पाणी साचून एका चारचाकी गाडी खड्ड्यात अडकल्याची घटना घडली, तर दुसरीकडे भर पावसात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी जयवंत गोसावी कर्तव्य बजावताना दिसले। त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होते। पुण्यात अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। वाजे परिसरात एका नागरिकाने मोबाईलवर हा क्षण टिपला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। वाशिम जिल्ह्यातील अडोळी परिसरात शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागून शेतीचं साहित्य जळून खाक झालंय। ड्रिप, स्प्रिंकलर आणि पाईप सेटसह मोठं नुकसान झालं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। नुकसानग्रस्तांनी तातडीनं मदतीची मागणी केली आहे। पंढरपूर तालुक्यातील करकमसह 11 गावांमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। टेंभुर्णी पंढरपूर रस्ता 2 तासांहून अधिक काळ रोखण्यात आला। सुरळीत वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी हे केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनानं 4 दिवसात सुधारणा करण्याचं लेखी आश्वासन दिलं। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। महिलांच्या प्रश्नांवर राजकारण होत असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली। तसंच विविध राजकीय मुद्द्यांवर बोलताना त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं। व्यवसायात भरभराटीसाठी पूजेच्या नावाखाली 2 लाख रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणात मनोहर भोसले यांना कुर्डुवाडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। मनोहर भोसलेंनी संबंधित भक्ताकडून 50,000 रुपये उकळल्याचा आरोप असून या प्रकरणात आर्थिक फसवणूक, जादूटोणा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। जळगाव शहरातील गोलाणी मार्केट, फुल मार्केट आणि नवी पेठ परिसरात गेल्या 10 ते 15 तासांपासून वीज पुरवठा खंडित आहे। काल रात्रीपासून बत्ती गुल असल्यानं नागरिक आणि व्यापारी हैराण झालेत। वाढत्या उकाड्यात वीज पुरवठा खंडित असल्यानं ग्राहक आणि दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पिंपरी दुमाला परिसरात बिबट्याचा वावर वाढताना लक्षात घेता खरं तर नियंत्रणासाठी AI कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे। NCERTच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। दरम्यान हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। परभणीच्या मानवत शहरात रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार आणि दुचाकी अडकली। ठेकेदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पोस्टरची होळी करत निदर्शनं करण्यात आली। रस्ता मोकळा करण्याच्या आदेशानंतरही कारवाई न झाल्यानं शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला। भारतश्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा नुकतीच पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली। या स्पर्धेतील मुंबई संघातल्या पदक विजेत्यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला। मुंबईच्या 14 खेळाडूंनी या स्पर्धेत वेगवेगळ्या गटांमध्ये पदकं पटकावली आहेत। ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशननं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वक्तव्य केल्यानंतर वादात सापडलेले आमदार संजय गायकवाड यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे। प्रकाशक प्रशांत आंबी यांना केलेल्या शिवीगाळनंतर त्यांनी माफी मागितली। मात्र पुस्तकाच्या शीर्षकावर घेतलेल्या आक्षेपावर अजूनही ठाम असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलं। अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा राजकीय धक्का बसलाय। राज्यसभेच्या 10 पैकी 7 खासदारांनी आपला सोडचिठ्ठी दिलेली आहे। चड्डा यांनी आपल्यासोबत पक्षाचे इतर 6 खासदार देखील फोडले असून हा गट भाजपमध्ये विलीन झालाय। ऑपरेशन लोटस राबवत भाजपनं 7 खासदार फोडल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केलाय। गद्दारी करणाऱ्या खासदारांना पंजाबची जनता माफ करणार नाही असं म्हणत आपच्या संजय सिंह यांनी भाजपवर जोरदार पलटवार केलाय। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून 2 उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे। एका महिला आणि एका तरुण उमेदवाराला संधी देत संघटना बळकट करण्याचा प्रयत्न होणार आहे। महिला उमेदवार म्हणून नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील युवा पदाधिकाऱ्याला संधी देत शिंदे पुन्हा एकदा वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे। दरम्यान विधान परिषदेसाठीची भूमिका स्वतः उद्धव ठाकरे ठरवतील असं विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं। राज्य सरकारनं ओबीसी समाजासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हा आणि उपविभागीय स्तरावर देखील समित्या कार्यरत राहणार आहेत। ओबीसींवरील अत्याचारावर तात्काळ FIR नोंदवून तक्रारींवर 10 दिवसात कारवाई केली जाणार आहे। तसंच शिक्षण आणि वसतिगृहांसाठी देखील समिती मदत करणार आहे।
दहिसरमध्ये काँग्रेस नेते संजय निरुपम आणि मनसेचे पदाधिकारी समोरासमोर आले. मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. आम्ही मराठी सक्ती होऊ देणार नाही अशी भूमिका निरुपम यांनी घेतली आणि त्यामुळे वाद निर्माण झाला. दहिसरमधील राड्याप्रकरणी संजय निरुपम यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. दंगल, बेकायदेशीर जमाव आणि मालमत्तेच्या नुकसानीचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहिसरमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी मनसे सरचिटणीस नयन कदम आणि मनसे शहर उपाध्यक्ष कुणाल मायनकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त करत मनसैनिकांनी पोलीस स्टेशन बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर परिवहन मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणताही नवीन नियम लागू केलेला नसून केवळ विद्यमान नियमांची अंमलबजावणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता असल्यानं रिक्षा चालकांना मराठी समजणं आणि बोलता येणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. परप्रांतीयांची मुजोरी चालणार नाही. वेठीला धरल्यास सरकारकडे अनेक पर्याय असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. गरज पडल्यास कठोर कारवाई करू असा इशारा देखील सरनाईकांनी दिला. मुंबईतील रिक्षा चालकांच्या मराठी बोलण्याच्या मुद्द्यावर परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात दीर्घकाळ राहणाऱ्यांना मराठी येणं आवश्यक असल्याचं त्या म्हटल्यात. मराठी शिकण्यासाठी संधी दिली जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. रिक्षा चालकांसाठी मराठी बोलण्याची सक्ती लागू झाल्यानंतर अभिनेते उत्कर्ष शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी न बोलणाऱ्यांना मराठी शिका किंवा इथून निघा असा इशारा देत त्यांनी भाषेचा सन्मान राखण्याचं आवाहन केलंय. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी संजय राऊत आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा जनतेसमोर आल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र शब्दात हल्लाबोल केला. तसंच नाव न घेता त्यांनी माजी खासदार उन्मेष पाटलांवरही निशाणा साधत पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं. गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. गुणरत्न सदावर्तेंनी प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप करत मनसैनिकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. नागपूरमध्ये नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूटच्या रुग्णालयाचं भूमिपूजन पार पडलं. सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह माफक दरात उपचार देणारं हे रुग्णालय फडणवीसांचं ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं मानलं जातंय. इंदापूरमध्ये झालेल्या बैठकीत मनोज जरांगे यांनी त्यांना आलेल्या धमक्यांवरून सरकारवर सवाल उपस्थित केलेत. मराठा समाज सज्ज असल्याचा इशारा देत त्यांनी शांततेत राहण्याचं आवाहन केलं. समाजात तणाव निर्माण होऊ नये यावरही त्यांनी भर दिला. सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज, खत बियाण्यांचा पुरेसा साठा आणि बोगस विक्रीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी सत्तारांनी दिले. तसंच शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व विभागांनी 7 दिवसात कृती आराखडा सादर करावा असे आदेशही त्यांनी दिले. आता एक मोठी बातमी. नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दानिश शेखच्या मोबाईलची तपासणी करण्यात आलेली आहे. फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून ही तपासणी केली जाते. मोबाईलमधील तांत्रिक विश्लेषण करताना अडथळा निर्माण झालाय, तर दानिशला फॉरेन्सिक लॅबमध्ये आणत ही तपासणी करण्यात आली असल्याचं कळतंय. पुढची बातमी पाहूया. देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारी मोठी घडामोड समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी अखेर बंड केलं असून ते पक्षातून बाहेर पडलेत. चड्डा यांनी आपल्यासोबत पक्षाचे इतर 6 खासदारही फोडले असून हा गट भाजपमध्ये विलीन झालाय. अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. चड्डा यांच्यासह उपनेते अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. या तिघांसह माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, स्वाती मालिवाल, विक्रम सहानी आणि राजेंद्र गुप्ता या खासदारांनी देखील आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आम आदमी पक्षाचं राज्यसभेत 10 खासदार आहेत आणि त्यानुसार आम्ही संविधानातील तरतुदीनुसार 2/3 खासदारांचा एक गट केलाय. तो गट भाजपमध्ये विलीन केला असून तसं पत्र राज्यसभेच्या सभापतींना दिल्याचं चड्डा यांनी स्पष्ट केलं. अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा हा राजकीय धक्का बसलाय. राज्यसभेच्या 10 पैकी 7 खासदारांनी आपला सोडचिठ्ठी दिलेली आहे. जिस आम आदमी पार्टी को मैंने अपने खून और पसीने से सींचा और अपनी जवानी के 15 साल दिए, वो आम आदमी पार्टी आज पूरी तरीके से अपने सिद्धांतों से, अपने मूल्यों से, अपने कोर मॉरल और वैल्यूज से भटक चुकी है। और अब ये पार्टी देश के लिए नहीं,
देश के हित के लिए नहीं बल्कि अपने पर्सनल फायदे के लिए काम कर रही है। आप में से कई लोग पिछले कुछ सालों से मुझे ये कह भी रहे थे और मैं पर्सनली पिछले कुछ सालों से ये महसूस कर रहा था दैट आई एम द राइट मैन इन द रॉन्ग पार्टी। आई रिपीट, आई एम द राइट मैन इन द रॉन्ग पार्टी। इसलिए आज हम ये अनाउंस करते हैं, मैं ये अनाउंस करता हूं कि मैं आम आदमी पार्टी से दूर जा रहा हूं और जनता के पास जा रहा हूं। मैं इस पार्टी का फाउंडिंग मेंबर था। मुझसे बेहतर आम आदमी पार्टी को शायद ही कोई जानता होगा। हम सब ने मिलकर पूरी कमिटमेंट और डेडिकेशन के साथ इस पार्टी को दिल्ली में स्थापित किया, पंजाब में स्थापित किया और देश के अन्य राज्यों तक पहुंचाने का प्रयास किया। लेकिन आज मैं बहुत दुख के साथ, बहुत पीड़ा के साथ और बहुत शर्म के साथ ये कह रहा हूं कि जो पार्टी करप्शन खत्म करने की कसम खाकर बनी थी, वो पार्टी आज करप्ट और कॉम्प्रोमाइज्ड लोगों के हाथ में बुरी तरीके से फंस चुकी है। मध्य रेल्वेवरील कल्याण कसारा स्थानकादरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेच्या कामाचा भाग म्हणून खर्डी यार्डच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक असलेल्या नॉन इंटरलॉकिंग कामाकरता उंबरमाळी आडगाव स्थानकादरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कामासाठी आज दुपारपासून सुमारे 15 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये आसनगाव आणि कसारा स्थानकादरम्यान लोकल उपलब्ध नसतील। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची सागरी खाद्य निर्यात विक्रमी 72,325 कोटी रुपये म्हणजे सुमारे 8.28 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे। एकूण 19.32 लाख टनाची निर्यात झाली आहे। त्यात कोळंबीचा वाटा सर्वाधिक आहे। सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे। बँक खात्याचं ई-केवायसी केलं नसल्यास शिक्षकांना मे महिन्यामध्ये वेतन मिळणार नाही असे आदेश शिक्षण विभागाने दिल्याने राज्यातील सर्वच शिक्षकांची धावपळ उडाली होती। शिक्षण विभागाने राज्यातील सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी जून 2026 पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे। नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात केवळ 43% पाणीसाठा शिल्लक आहे। 103 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिली आहे। धाराशिवमधील तुळजाभवानी देवीला 6 सिंहासन पूजा घातल्याच्या प्रकरणावरून वाद निर्माण झालाय। मंदिर संस्थानने केलेल्या कारवाईवर भोपे पुजारी मंडळाने आक्षेप घेतलाय। संबंधित पुजाऱ्यावर 5 वर्षांची बंदी आणि सुरक्षा रक्षक कंपनीवर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता। मात्र ही कारवाई अपुरी असल्याचा आरोप करत सुरक्षा कंपनीचा ठेका रद्द करावा आणि संबंधित महंतांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। हवेतील बाष्प वाढल्याने मुंबईकर पुन्हा घामाघूम होऊ लागलेत। दिवसाचे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर रात्रीचं किमान तापमान 26 सेल्सिअस नोंदवण्यात आलंय। तर शुक्रवारी अकोल्यामध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। आम आदमी पक्षाच्या 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या घडामोडींवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भारतात लोकशाही व्यवस्था असल्यामुळे प्रत्येकाला आपल्या सोयीनुसार कोणत्याही पक्षात जाण्याचा अधिकार आहे। संबंधित खासदारांना त्यांच्या पक्षात काही अडचणी आल्या असतील त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे। मुंबई महापालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर होण्यास यंदा निवडणुकीमुळे तब्बल 1 महिना उशीर झालेला असताना या अर्थसंकल्पावरील चर्चा देखील लांबते। अर्थसंकल्प उशिरा मंजूर झाल्यास प्रभाग स्तरावरील कामासाठीचा निधी मिळण्यास विलंब होणार असून प्रभाग स्तरावरील कामे पावसाळ्याआधी पूर्ण करण्यास नगरसेवकांना घाई करावी लागणार आहे। नेस्को प्रकरणातील आरोपी इंद्रजीत सिंगवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या समक्ष 10 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप इंद्रजीत सिंगवर आहे। मारहाण आणि शिवीगाळ केल्याची ही माहिती समोर आली आहे। टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे। MDMAच्या विविध रंगांच्या गोळ्यांचा वापर तरुणींना आकर्षित करण्यासाठी केला जात असल्याचे उघड झाले। रंगानुसार गोळ्यांचे दर ठरवले जात असल्याची शक्यता व्यक्त होत असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। भोंदू अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 6व्या गुन्ह्यात येत्या 26 एप्रिलपर्यंत खरातचा मुक्काम पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। भोंदू राजेंद्र गडगे प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 200 पेक्षा अधिक व्हिडिओ जप्त केले आहेत। हे व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत। दत्तधाम येथून औषधांचा साठा जप्त करण्यात आला असून गडगेच्या मालमत्ता आणि बँक खात्यांचाही तपास सुरू आहे। बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील आणखी एक कॉल रेकॉर्डिंग समोर आलंय। गंभीर गुन्ह्यातील आरोपी सनी आठवलेची आपल्या आईसोबत बातचीत करतानाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे। यामध्ये तो जेलमध्ये देखील वाल्मिक कराडचा दबदबा असल्याचं सांगतोय। अझहर पठाणवर दबाव आणत असून त्याला मारहाण झाल्याचा दावाही सनी आठवलेनं केला।
मुंबईतील आगरीपाडा कंपनीतील जिहाद प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणीला अश्लील मेसेज पाठवून शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव बनावट कॉल सेंटर प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय. गेल्या 7 महिन्यांपासून ते कारागृहात होते. सुनावणीनंतर न्यायालयानं हा दिलासा दिला असून अधिकृत आदेशाची प्रत अद्याप प्रतीक्षेत आहे. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंती कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला. प्रशासनानं कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. नवी मुंबई महापालिका उपायुक्तांच्या अटकेनंतर अधिकारी देखील एसीबीच्या रडारवर आलेले आहेत. सर्व विभाग अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पालिकेकडून पत्र देण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वाशी आणि ऐरोली येथील मनपा रुग्णालयांमध्ये कॅथलॅब आणि MRI सेवा सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या सेवा खासगी रुग्णालयांच्या तुलनेमध्ये अत्यल्प दरात उपलब्ध होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.